नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जेएस एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 4/6 मध्ये 4/6 किती वेळा मिळवावे म्हणजे उत्तर 6 येईल अशा प्रकारचे प्रश्न ट्रिकच्या सहाय्याने अगदी काही सेकंदातच कसे सोडवायचे हे शिकणार आहोत। तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर वळूया आपल्या प्रश्नाकडे। असा प्रश्न एग्जाम मध्ये आला तर आपल्याला 4/6 मध्ये 4/6 नेमके किती वेळा मिळवावे हे कळत नाही, म्हणून हा प्रश्न आपण ट्रिकच्या सहाय्याने सोडवूया। या अपूर्णांकाच्या अंश व छेदाची अदलाबदल करायची। इथं छेद आहे 6, तो अंशाच्या जागी घ्यायचा आणि अंश आहे 4, तो छेदाच्या जागी घ्यायचा। गुणिले उत्तर किती येईल म्हणजे बेरीज किती येईल सांगितलंय 6, म्हणून 6 ने मल्टिप्लाय करायचं। आता याला आपण सरळ रूप देऊ। बे दुने 4, बे त्रिक 6, बे एक बे, बे त्रिक 6, 3 त्रिक 9 आणि या 9 मधून 1 वजा करायचा, कारण 4/6 मध्ये 4/6 किती वेळा मिळवायचं असं दिलेलं आहे, म्हणून या 9 मधून 1 वजा करायचा 8 वेळा। उत्तर आलं 8, म्हणजे 4/6 मध्ये 4/6 8 वेळा मिळवला असता उत्तर 6 येतं, म्हणजे त्यांची बेरीज 6 येते। आता आपण याचा पडताळा करून पाहू। 4/6 मध्ये 4/6 8 वेळा मिळवले असता उत्तर 6 येते। 8 वेळा मिळवले म्हणून 8 गुणिले 4, 8 चौक 32 आणि त्याच्यामध्ये पहिल्या अपूर्णांकाचा अंश 32 आणि 4 36, 36 भागिले छेद आहे 6, 6 एक 6, 6 6 36, उत्तर आलं 6, म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे। 4/6 मध्ये 4/6 8 वेळा मिळवले असता उत्तर 6 येतं, म्हणजे त्याची बेरीज 6 येते। आणखी तसाच एक प्रश्न पाहूया। 1/7 मध्ये 1/7 किती वेळा मिळवावे म्हणजे उत्तर 7 मिळेल। हा प्रश्न सुद्धा आपण ट्रिकच्या सहाय्याने अगदी काही सेकंदातच सोडवणार आहोत। या अपूर्णांकाच्या अंश व छेदाची अदलाबदल करून घ्यायची। छेदामध्ये 7 आहेत ते अंशामध्ये घ्यायचे आणि अंशामध्ये 1 आहे तो छेदामध्ये घ्यायचा। गुणिले बेरीज किती येईल, उत्तर किती येईल सांगितले 7, म्हणून 7 ने मल्टिप्लाय करायचं। आता यांचा गुणाकार करून घ्यायचा। या 7 ला छेद नाही म्हणजे छेद 1 आहे। 7 7 49 छेद 1 म्हणजेच 49। छेद 1 लिहिला नाही तरी पण चालतो आणि त्यामधून 1 वजा करायचा। 1 का वजा करायचा, कारण हा पहिला अपूर्णांक दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये किती वेळा मिळवायचा आहे हे आपल्याला विचारलं आहे, म्हणून 1 वजा करायचा। 49 वजा 1 48 वेळा। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा प्रकारचे प्रश्न ट्रिकच्या सहाय्याने अगदी काही सेकंदातच कसे सोडवायचे हे शिकलो आहोत। आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या जेएस एज्युकेशन या चॅनलला सबस्क्राइब करा। थँक्यू।